हो ते हे देणार ना तुम्ही चला की वास यायला लागला. मध्ये कुठं थांबवणार ना गाडी. आता मी जायला निघालो एस टीत बसलो पण एस टीचं हे पण काढलं तिकीट काढलं पण हे एस टीचा झाला प्रॉब्लेम काय हिचा गेअरच अडकला आणि पूर्ण असं जळल्यावर का वास आला. आता उतरले गाडीतनं खाली आता दुसरी गाडी यायची वाट बघायची पाहायला तर जोरात पडावा आहे एस टी असायला समजा चली दुसरी गाडी आली. चला दुसऱ्या गाडीत या या सावकाश माझी बॅग राहिले गाडी सगळ्यांना मिळणार गाडी. आम्हाला जायची काळजी तुमची काळजी नाही आम्हाला खरं सांगतो पाऊस आला माझी बॅग जागा गावली तर धरतो काय भावा दोघं जण आपण एकत्र जाऊया जागा गावली धरतो पावसात हो ते हे देणार ना तुम्ही चला की त्यात पण जागा नाही चला पटपट मध्ये मला जाऊ दे. तर काय पडे मावशी काय दादा अजून एक गाडी आपल्याला प्रॉब्लेम आहे गारगोटीच आहे ना सकाळी सकाळी मस्त वेळी फिरायला आलेलो कारण गाडी घेऊन आले ती भारी वाटतं वातावरण ती तुला पाठच झाला असेल ना आता तळ भरले म्हणायचं ना तळेगर आता विहीर झाले विहीरच आहे रे आता प्रायव्हेट मालमत्ता आणि खोदले पण खाली ते पाऊस पडालाय संध्याकाळी 6 वाजलेला आणि पाऊस एवढा जोरात पडालाय की नाही विषयच नाही गडबड का करलास का घरला जाणार आहेस थांब की पदुका घेऊन दे मग जाऊया अरे बसत नाही पदुकाकडे काम आहे माझं आता होयच की मग पदुकाची वाट बघायला तेवढ्यासाठी मी बघ बाबा आलाय हां मग जाऊया थांब जाऊया की थांब पदुका का आला की लगेच जाईल लगेच नाही चालत तुला घेऊन जातो मी होय चालत मग गाडी घेऊन कुठं आले मी कुठं आहे जाऊया की आपण जाऊया आपण काय आता लगेच पदुका काय नको जाऊया मग मी खेळाय बारकाय बैलाने होय बारकाय मी खेळाय बैलाने आणि तू बारकायच आहे तो पण वागा येतो का नाही पदुका का मर्दाना केवढा वेळ वाट बघायला बा आपण इथे मी डोंगर बघायला यायचा घरात ना अक्षरशः खायला आले खायला लुटून त्यासनी बाहेर टाकून हे करून नको वाटले रामबाण पावडर मारून मारून लय घायला आलं तर तुम्हाला सांगतो घराच्या भोवत्यानं कधीही तुम्हाला सांगतो स्वच्छता एवढी ठेवायला पाहिजे ना तिथं आसकाट पाहिजे ना काय ना रान उगलं पाहिजे ना काय त्यामुळे भोवत्यानं घरात तुमच्या काही नाही असं ना पण भोवत्यानं तर चांगलं ठेवायला पाहिजे कारण सगळं पावसाळ्यात अशा सगळ्या प्रॉब्लेम्स येतात की नाही ते तुम्ही फेस करू शकत नाही एक पण गावत नाही तुम्हाला स्टँड दिसते ते छत्रपती संभाजीनगर स्टँड आहे या स्टँडवरती 2 वेळा आले एवढं भारी वाटते स्टँड आहे आणि खतरनाक विषय आहे याचा गर्दी नसत्या काय नसत्या निवांत आपले यायचं निवांत जायचं तुम्हाला सांगतो आता मी कोल्हापुरात आलो आहे एका स्टुडिओत आहे कारण किरकोळ एक काम आहे आता तुम्हाला स्टुडिओ फक्त दाखवतो तुम्ही समजा जावा काय काम असेल त्या साईडला कोल्हापुरातलं जवळपास मला 80% वर माहिती आहे आणि गाड्यात लई फिरले लई म्हणजे बाहेर
दुपारीच मी तुम्हाला दाखवलेलं की छत्रपती संभाजीनगर स्टँड आणि आता संध्याकाळचं आलं मी 8 वाजायला आल्यात आता मला इथनं गारगोटीला बस मिळते का बघायचं आहे आणि नसेल तर माझा मित्र एक येणार आहे ज्याच्या की त्याच्यासोबत मी जाऊ शकते पण माहिती नाही किती वेळ लागेल काय लागेल किंवा गाडी येते का नाही. फोकस करता येणार कॅमेऱ्याकडे कारण टॉर्च लावल्यामुळे डोळ्याला त्रास होते. कसलं खतरनाक वाटते बाई. तुम्हाला सांगतो आता विषय काय की पाऊस नाही थांबला आहे आणि मी इथं वाट बघितली आहे का अर्धा तास गाडीची. एक आदमापूर गाडी आलेली एक मुरगुड गाडी आलेली आणि एक मुरगुड गाडी मग काय मी जायला नाही आणि मी माझा मित्र जे येणार होता धीरज नावाचा तो आता त्याची कार घेऊन आला मला तो वरती आहे म्हणला जाऊया एकटं आहे. तर मला सांगतो मी खाली थांबलेलं का नाही तर तिथं गाड्या आलेल्या 2-3 पण अतिजलद ज्या गाड्या असतात त्या मला खाली जाताना दिसल्या नाही. त्या डायरेक्ट आता माझ्या समोरच आहेत त्या गाड्या. म्हणजे हे येणार होता म्हणून मी काय म्हणजे बसचा काय विचारच केला नाही आणि म्हणजे जर ज्यांना लवकर गडबडीने जायचं असेल तर त्यांनी वरती थांबलं तर चालते कारण मला खाली निवांत बसलं कोण नव्हतं एकटाच होतो अखंड मला वाटते अखंड स्टँडवरती आणि त्यांचे कर्मचारी काय असतील ते साफसफाई कर्मचारी आणि 1-2 कंडक्टर वगैरे असतील. तर आता माझ्या समोरच गाडी आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. एस टी बघा आता चालल्या पुढे एक मिरवणूक चालल्या त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक पडले. मी गारगोडीत पोचलो आणि गारगोडीत बस स्टॉपवर आता मी पाऊस नाही तोपर्यंत घरात जाणार आणि कारण गाडी बाहेरच लावलेली इथं तुम्ही सकाळी मजूर लावा तो म्हणाला मी तर आत लावू काय म्हणजे नको मी येणार आहे लगेच जायला बरं गाडी लावली आहे तिथं हाय तिथंच आहे. ह्या साईडनं काढा पाहिजे ह्या साईडनं काढा पाहिजे म्हटलं मिरचीचं लाव की तिकडं काढून तिथंच कुठं मध्ये सांगतो. रात्री मला 10 वाजले आणि आल्या मम्मीला म्हटलं पहिला जेवायला कारण मी आधीच गारगोटीत असतानाच फोन केला की बाबा लगेच मला भूक लागल्या जोरात आणि जेवण कर म्हणून. मग घरात यायला राहिलं फक्त हात धुतलेला तोंड पण धुतला नाही काय नाही डायरेक्ट जेवायला बसतो आणि आता सकाळी मी व्हिडिओ करायला लागलो आणि आता पाऊस जरा कमी आहे तोपर्यंत पाणी आणायला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे सारखं पाणी आणायला लागते कारण फिल्टर पावसाळा चालू आहे पाणी पूर्ण घाण होत असते त्यामुळे फिल्टरचं पाणी आणायला लागते. रविवार सुट्टी नाही तुला आमची बरी होती की शाळा त्यावेळी नाही पहिले एनएमएसला नंबर आहे एनएमएसला अभ्यास करणार खरंच काय इकडे किती गावलं रे उंदीर काय उंदीर रडते आलं आम्हाला 5-6 गावलं नंतर जाधवच्या आजीच्या तिथे एक गावला नंतर आणि अण्णाला आणि एक गावला नाही आहे ड्रेस हमारा क्यार क्यार प्यार तुला मग मी काय केलं तुला काय केलं मी तुला काय केलं तुला मम्मीला शिवाय बसत मी काय करू तू सरळ चांगला वाक्य नॉनसेन्स बेशरम वो नया है जे गडावून तळ्याचं पाणी खाली उलटाले काय मला नाही त्याचं पाणी बाहेर उलटतं त्यामुळं कुठं वाहून घेऊन गेला तर म्हणून बंद केलं का आज गड बंद केला आणि आपलाच गड आहे आपलाच आहे तो महाराजांचा